यस, रीड द फर्स्ट क्वेश्चन. आवाज येतोय? स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? हो. आज काही क्वेश्चन्स आपण जीआरबी मधून घेतोय. थोडेसे हाय लेवलचे हे क्वेश्चन्स असतील आजच्या डिस्कशन मधले. Two sources of intensities I and 4I are used in an interference experiment. Find the intensity at points where waves from the two sources superimpose with a phase difference of 0, pi by 2 and pi. ओके, नाव इंटेन्सिटीचा जो फॉर्म्युला असतो तो फॉर्म्युला आपल्याला इकडे यूज करावा लागेल. काय म्हणतोय तो? टू सोर्सेस ऑफ इंटेन्सिटीज. दिस इज फर्स्ट सोर्स, सोर्स 1, अँड दिस इज सेकंड सोर्स, सोर्स 2. फर्स्टचा इंटेन्सिटी आहे आय आणि सेकंडचा इंटेन्सिटी आहे 4I. ओके, हे जे दोघं सोर्सेस आहेत, पहिल्या सोर्सपासून इंटेन्सिटी आय तयार होते, दुसऱ्यापासून 4I तयार होत आहे. आणि याच्यापासून ज्या वेव्स तयार होतात आणि याच्यापासून ज्या वेव्स तयार होत आहेत यांचा सुपरपोजिशन होत आहे. ओके, या these waves are getting interference. ओके, दोन वेव्स काय होतात? मिक्स होत आहेत. फाइंड द इंटेन्सिटी ॲट पॉइंट वेअर waves of two sources superimpose with a phase difference of 0, pi by 2 आणि pi. असे 3 क्वेश्चन्स याच्यामध्ये विचारलेले आहेत. ओके, नाव इंटेन्सिटीचा आपल्याला इकडे फॉर्म्युला यूज करावा लागेल. It is resultant intensity I equal to I1 plus I2 plus 2 under root I1 I2 cos of phi. ओके, दिस इज द फॉर्म्युला फॉर रिझल्टंट इंटेन्सिटी. बघा, आपण बाकीच्या रिझल्टंटसाठी जसं फॉर्म्युला बघितलाय, एक्झॅक्टली सेम फॉर्म्युला आपण इकडे यूज करणार आहोत. रिझल्टंट काढण्यासाठी आपण जो फॉर्म्युला यूज करतो तोच हा फॉर्म्युला आहे इंटेन्सिटीसाठीचा. अजून आपण हा फॉर्म्युला काही चॅप्टरमध्ये डिराईव्ह करणार आहोत आणि ऑलरेडी आपण हा डिराईव्ह पण केलेला आहे. नाव पहिला जो इंटेन्सिटी आहे I1 इज I अँड I2 इज 4I. ओके, अशा दोन इंटेन्सिटीज मला दिलेल्या आहेत. आता केस 1 मध्ये काय म्हणतोय तो? इन केस 1 फेज डिफरन्स इज 0. ए मध्ये काय म्हणतोय? फेज डिफरन्स किती आहे? 0. नाव जस्ट पुट हिअर. सो दिस वन विल बी I इक्वल टू I1 इज I, I2 इज 4I प्लस 2 अंडर रूट I इंटू 4I into cos of 0t. Now just simplify it. So I equal to, this is I plus 4I, it is 5I, plus it is 2 under root 4I square into cos of 0 is 1. So it is I equal to 5I plus 2 into square root of 4, it is 2 under root I square, it is I. So it will become 5I plus 4I. So in this case, intensity, I will say intensity is how much? It is 9I. It will be equal to 9I in the first case. इंटेन्सिटी किती येणार पहिल्या केसमध्ये? 9I. बघा, एक्झाममध्ये जेव्हा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल ना, तर 3 केसेससाठी नाही विचारला जाणार, एकाच केससाठी विचारला जाईल. ओके, त्याने प्रॅक्टिससाठी आपल्याला 3 केसेस इकडे दिलेल्या आहेत. ओके, नाव फॉर केस 2. For case 2, phi is pi by 2, means it is 90 degree. Now put in this formula again. It is I equal to I1 is I plus I2 is 4I plus 2 under root I into 4I cos of 90 degree. Cos 90 is 0. Okay, so this complete term will become 0. हा पूर्ण टर्म कसा होणार? 0 होणार. म्हणजे I will be equal to how much? It is equal to 5I. केस 2 मध्ये I किती आला? It is
5i. Now in case 3, phi is how much? Pi. Pi means 180 degree. Okay, again put here. So this I equal to I1 is I plus I2 is 4i plus 2 under root I into 4i cos of 180 degree. Okay, cos 180 is -1 ना. So it will become -1. So म्हणजे इकडे काय होणार, हा I इक्वल टू धिस इज 5i मायनस, आणि हे पूर्ण सिम्प्लिफाय केल्यावर किती येतं? इट इज 2i आणि हा किती 4i येतं. सो फायनली इट विल बिकम I. म्हणजे इन दिस केस I इक्वल टू I येतं लास्ट वन. अशा पद्धतीने या टाईपचे प्रॉब्लेम्स आपल्याला करता आले पाहिजे. हे आपल्याला साऊंडसाठी पण विचारलं जातं आणि काही वेळेस हे लाईटसाठी सुद्धा आपल्याला विचारलं जातं. इकडे आपल्याला साऊंडसाठी विचारलेलं आहे. लाईट सेक्शनमध्ये आपण जेव्हा जाऊ तेव्हा लाईटसाठी सुद्धा आपल्याला या पद्धतीने क्वेश्चनिंग केलं जातं. टेक द स्क्रीनशॉट. हे GRB मधले क्वेश्चन्स आज आपण घेतोय. GRB मध्ये हाय लेवलचे क्वेश्चन्स असतात सगळे. टेक द स्क्रीनशॉट फॉर दिस क्वेश्चन. Next one, read the question. Two speakers connected to the same source of fixed frequency. दोन स्पीकर्स आहेत and they are connected to the source of same frequency are placed 2 meter apart in a box. हे दोन जे सोर्सेस आहेत, S1, this is S2, these two sources are 2 meter apart. Okay, two speakers connected to the same source of fixed frequency, दोघांचा फ्रिक्वेन्सी सेम आहे, आर प्लेस्ड 2 मीटर अपार्ट इन अ बॉक्स. एका बॉक्समध्ये आपण यांना ठेवलंय. A sensitive microphone placed at a distance of 4 meter from their midpoint along the perpendicular bisector shows maximum response. म्हणजे बघा, याच्या मिड पॉइंट पासून 4 मीटर डिस्टन्स वरती ओके आपण काय केलंय, एक मायक्रोफोन ठेवलाय. दिस इज सम मायक्रोफोन अलॉंग द परपेंडिक्युलर बायसेक्टर शोज द मॅक्झिमम रिस्पॉन्स. इथे मला किती रिस्पॉन्स भेटतोय? मॅक्झिमम रिस्पॉन्स इकडे मला भेटतोय या पोझिशनला 4 मीटर डिस्टन्सवरती, म्हणजे सगळ्यात मोठा आवाज इकडे ऐकायला येतो. द बॉक्स इज स्लोली रोटेटेड टिल द स्पीकर्स आर इन लाईन विथ द मायक्रोफोन. ओके, नंतर काय केलं आपण, हा झाला स्टेप 1. स्टेप 2 मध्ये काय केलंय, ज्या बॉक्समध्ये आपण हे S1 आणि S2 ठेवलेत त्या बॉक्सला आपण रोटेट केला अँड द बॉक्स इज स्लोली रोटेटेड टिल द स्पीकर्स आर इन लाईन विथ द मायक्रोफोन. हे दोघं स्पीकर्स लाईनमध्ये येतील अशा पद्धतीने आपण या बॉक्सला रोटेट केला. म्हणजे समजा आपण S1 इकडेच ठेवला किंवा S1 इथे ठेवला अशा पद्धतीने आणि S2 इकडे आला. दोघं लाईनमध्ये आले पाहिजे मायक्रोफोन सोबत, आणि मायक्रोफोन सुद्धा यांच्यासोबत कसा आहे, लाईनमध्ये. सो हा जो S1 आणि S2 आहे बघा, यांचा हा सेंटर असेल इकडे. आता या सेंटर मधला आणि मायक्रोफोन मधला डिस्टन्स किती आहे? 4 मीटर. आणि S1 आणि S2 मधला डिस्टन्स किती आहे? इट इज 2 मीटर. ओके, आता हा दिलाय आपल्याला केस 2. द बॉक्स इज स्लोली रोटेटेड टिल द स्पीकर्स आर इन लाईन विथ द मायक्रोफोन. हे दोघं स्पीकर कसे आहेत? लाईन मध्ये आले मायक्रोफोनच्या. द डिस्टन्स बिटवीन द मिड पॉइंट ऑफ द स्पीकर्स अँड मायक्रोफोन रिमेन्स अनचेंज्ड. मिड पॉइंट आणि मायक्रोफोन मधला डिस्टन्स अनचेंज्ड आहे 4 मीटर.
एक्झॅक्टली 5 मॅक्झिमम रिस्पॉन्सेस आर ऑब्झर्ड इन द मायक्रोफोन इन डुईंग धिस. असं केल्यानंतर आपल्याला किती रिस्पॉन्सेस भेटले? 5 रिस्पॉन्सेस, म्हणजे 5 वेव्स तयार झाल्या तिकडे. ओके, कॅल्क्युलेट द वेव्हलेंथ ऑफ द साऊंड वेव्ह. मला लॅम्बडा इकडे फाइंड आउट करायचा आहे. आता बघा, इथे हा जो कन्सेप्ट आहे, इथे पाथ डिफरन्स 0 आहे. केस 1 मध्ये, केस 1 जर बघितलं तुम्ही तर पाथ डिफरन्स 0 आहे. कसा? S1 आणि मायक्रोफोन, S2 आणि मायक्रोफोन हे दोन्ही डिस्टन्सेस इक्वल आहेत. हा डिस्टन्स जेवढा आहे तेवढाच हा डिस्टन्स आहे. म्हणजे रिस्पॉन्सेस इथं किती असतील? 0 असतील. म्हणजे इथे काही वेव्स किंवा म्हणजे बीट्स म्हणू आपण त्याला, इथे बीट्स तयार होणार नाही. पाथ डिफरन्स इज 0. बघा, पाथ डिफरन्स कसा आहे इकडे? 0, म्हणजे रिस्पॉन्सेस किती आहेत? 0. ओके, आता इथे पाथ डिफरन्स आहे, इथे पाथ डिफरन्स सेट झालाय. आता हा जो पाथ डिफरन्स आहे, या पाथ डिफरन्समुळे आपल्याला काय भेटलंय? 5 रिस्पॉन्सेस भेटलेले, 5 रिस्पॉन्सेस भेटलेले. नाव आता याच्यामध्ये आपल्याला एक जी गोष्ट करावं लागेल, दिस पाथ डिफरन्स इक्वल टू, हा पाथ डिफरन्स कसा आपल्याला काढता येईल? S2m मायनस S1m, हा पाथ डिफरन्स आपल्याला भेटेल. बघा, S2m मायनस S1m, S2m म्हणजे हा पूर्ण आणि S1m म्हणजे हा एवढा पार्ट. हा राहिला कोण? हा पाथ डिफरन्स. ओके, म्हणजे हा पाथ डिफरन्स आपल्याला इकडे भेटेल. S1m मायनस दिस S2m. या पूर्ण याच्यामधून काय केलं मी? पूर्ण याच्यामधून हा S1m मायनस केला, म्हणजे किती राहतं? 2 मीटर. ओके, so this S2m minus S1m equal to 5 लॅम्बडा. पाथ डिफरन्स इक्वल टू 5 लॅम्बडा आहे. ओके, या पाथ डिफरन्स मुळे आपल्याला काय भेटलं इकडे? 5 लॅम्बडा भेटलेला आहे. नाउ जस्ट सिम्प्लिफाय दिस पाथ डिफरन्स इज हाऊ मच? 2 ना. बघा, हा पाथ डिफरन्स किती आहे? 2 इक्वल टू 5 लॅम्बडा. सो लॅम्बडा इक्वल टू 2/5. सो इट इज 0.4 मीटर. म्हणजे बघा, क्वेश्चन किती मोठा आहे आणि आन्सर कम्पॅरेटिव्हली खूप छोटा आहे. पाथ डिफरन्स कळला का तुम्हाला? बघा, पाथ डिफरन्स कसं घेतला आपण? दिस S2m म्हणजे हा पूर्ण पाथ. S2m मधनं काय केलं मी? S1m मायनस केला. हा म्हणजे एवढा पाथ वाढलाय ना इकडे, हा एवढा पाथ डिफरन्स आहे आणि हा पाथ डिफरन्स किती आहे? 2 मीटर आहे. दिस पाथ डिफरन्स इज 2 मीटर. ओके, सो दिस पाथ डिफरन्स इक्वल टू 5 लॅम्बडा. त्यानं सांगितलं इकडे की 5 रिस्पॉन्सेस तयार झालेत, म्हणजे इट इज 5 लॅम्बडा. सो पाथ डिफरन्स इज 2 equal to 5 lambda. So lambda is 2/5. It is equal to 0.4. Option B is correct. Take the screenshot. Screenshot घ्यायचा. Next question. A tuning fork A produces 4 bits with tuning fork B of frequency 256 Hz. म्हणजे frequency of B is 256 Hz. आणि frequency of A ला आपण म्हणू NA. A tuning fork A produces 4 bits with tuning fork B of frequency 256 Hz. म्हणजे number of bits मला दिलायत 4. When A is filed, बघा हा केस आपण बघितलाय. When A is filed, beats are found to occur at shorter interval. म्हणजे फास्टली आपल्याला बीट्स या भेटायला लागल्या शॉर्टर इंटरवल मध्ये. व्हॉट वॉज इट्स ओरिजिनल फ्रिक्वेन्सी? ओरिजिनल फ्रिक्वेन्सी किती असेल? म्हणजे बघा, फाईल केल्यानंतर व्हेन ए इज फाईल्ड, आफ्टर फायलिंग काय होतं? आफ्टर फाईल्ड फ्रिक्वेन्सी वाढतो का कमी होतो? येस, याच्यामध्ये जो रिलेशन असतो एन ए प्लस मायनस एन बी इक्वल टू एन, आपण हा रिलेशन यूज करतो. ओके,
आता बघा एन बीचा व्हॅल्यू दिलाय आपल्याला, एन ए प्लस मायनस एन बी इज 256 अँड एन इज 4. याच्यामध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की काय करायचं, एन एचा व्हॅल्यू काढण्यासाठी एकदा 4ला ऍड करा, म्हणजे हा किती होणार 260, आणि एकदा 4ला मायनस करा, सो इट विल बिकम 252. म्हणजे माझ्याकडे दोनच फ्रिक्वेन्सी इकडे, कारण नंबर ऑफ बीट्स दोन वेळेस त्याने मेन्शन नाही केलं, एकदाच बीट्स दिल्यात, म्हणजे मला दोनच फ्रिक्वेन्सी भेटल्या. आता आफ्टर फायलिंग फ्रिक्वेन्सी काय होतं बघा, Decrease. येस एक्झॅक्टली. बघा आफ्टर लोडिंग त्याने काय विचारलंय, अ ट्युनिंग फोर्क ए प्रोड्युसेस 4 बीट्स विथ ट्युनिंग फोर्क बी ऑफ फ्रिक्वेन्सी 256 हर्ट्ज. ए न बी सोबत काय केलंय, 4 बीट्स तयार केल्यात. व्हेन ए इज फाइल्ड बीट्स आर फाउंड टू ऑकर ॲट शॉर्टर इंटरवल. फाईल केल्यानंतर काय झालं होतं, बीट्स कमी इंटरवल नंतर आपल्याला ऐकायला यायला लागल्या होत्या, म्हणजे त्याचा पिरियड कमी झाला होता. व्हॉट वॉज इट्स ओरिजिनल फ्रिक्वेन्सी. बघा आफ्टर फाईल काय होतं फ्रिक्वेन्सी, बघा आफ्टर लोडिंग, लोडिंग वर्ड आपण यूज केला होता त्या दिवशी एक, फ्रिक्वेन्सी आफ्टर लोडिंग फ्रिक्वेन्सी काय होते, डिक्रीज होते. म्हणजे आफ्टर फायलिंग फ्रिक्वेन्सी काय होते, इनक्रीज होते. ओके, आता बघा आफ्टर फाइल्ड फ्रिक्वेन्सी इनक्रीज म्हणजे बिफोर फाइल्ड फ्रिक्वेन्सी डिक्रीज ना. बिफोर फाईल काय असतं, फ्रिक्वेन्सी डिक्रीज असतं. त्याने ओरिजिनल फ्रिक्वेन्सी विचारलाय मला, म्हणजे ट्युनिंग फोर्क असा होता अगोदर, ओके, नंतर आपण त्याला फाईल्ड केलाय, नंतर या ट्युनिंग फोर्कला आपण काय केलंय, फाईल्ड, म्हणजे दिस इज आफ्टर फाईल्ड. त्यांना अगोदरचा विचारलाय का नंतरचा विचारलाय, ओरिजिनल विचारलाय ना, म्हणजे अगोदरचा विचारलाय. त्याने अगोदरचा फ्रिक्वेन्सी मला विचारलाय, म्हणजे ओरिजिनल त्याने मला फ्रिक्वेन्सी विचारलाय. आता बघा आफ्टर फाईल्ड विचारलाय. आफ्टर फाईल्ड तुम्ही सांगितलं की सर फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होतो व्हेन ए इज फाईल्ड, म्हणजे आपल्याला फायलिंगच्या नंतरच्या फ्रिक्वेन्सी फाइंड करायचा आहे, म्हणजे या दोन पैकी मला मोठा व्हॅल्यू घ्यावा लागेल. ओके, आफ्टर फाईल्ड फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होतं ना, म्हणजे या दोन पैकी मला मोठा व्हॅल्यू घ्यावा लागेल. सो इट इज 260. ऑप्शन सी विल बी करेक्ट. बघा क्वेश्चनकडे लक्ष द्या. व्हेन ए इज फाइल्ड बीट्स आर फाउंड टू ऑकर आफ्टर शॉर्टर इंटरवल. ओके, म्हणजे आफ्टर फाईलचा त्याने आपल्याला फ्रिक्वेन्सी विचारलाय, आफ्टर फाईल फ्रिक्वेन्सी काय होतं, इन्क्रीज होतं, म्हणजे मला लार्ज व्हॅल्यू इकडे घ्यावं लागेल. 260 इज द लार्ज व्हॅल्यू. सो ऑप्शन सी इज करेक्ट. या टाईपचे बरेचसे प्रॉब्लेम्स आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वेश्चन. अ वायर ऑफ डेन्सिटी, डेन्सिटी दिलाय वायरचा 9 × 10⁻³ is stretched between two clamps 1 meter apart. Is subjected to an extension. एक्सटेन्शन दिलाय म्हणजे इलॉंगेशन दिलाय, स्मॉल एल आपण ज्याला म्हणतो. व्हॉट विल बी द लोएस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ ट्रान्सवर्स व्हायब्रेशन इन द वायर. फ्रिक्वेन्सी काढायचं मला, आणि यंग्स मॉड्युलस दिलाय. काल या टाईपचा क्वेश्चन आपण बघितला होता बघा, आठवतंय का. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आला होता त्या केसमध्ये, आय थिंक इट वॉज एन इक्वल टू 1/2L. यंग्स मॉड्युलस दिलाय y इंटू स्मॉल एल डिवायडेड बाय रो एल. आपण काल या टाईपचा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. या टाईपचे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, स्पेशली जेई साठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो जस्ट पुट द व्हॅल्यूज एन इक्वल टू 1/2L. बघा दोन एंडला क्लॅम्प केलेला आहे, आणि हा जो वायर आहे इकडे या दोन एंडच्या मध्ये आपण बांधलाय. वायरचा डेन्सिटी त्याने मला दिलाय, आणि दोन एंड्स मधलं जे डिस्टन्स आहे इट इज 1 मीटर. म्हणजे लेंथ ऑफ वायर किती असेल, ऑब्विसली इट इज 1 मीटर.
दोन रिजिड सपोर्ट मधला अंतर जे आहे ते 1 मीटर आहे आणि त्याच्यामध्ये वायर बांधलाय, म्हणजे वायरचा लेंथ किती असेल 1 मीटर. त्याच्यानंतर डेन्सिटी दिलाय, इलॉंगेशन दिलाय आणि यंग्स मॉड्युलस दिलाय. नाउ जस्ट पुट द व्हॅल्यूज 2 into 1 under root y. Y is 9 into 10 raised to 10. इलॉंगेशन स्मॉल एल किती दिलाय 4.9 into 10 raised to -4. Density is 9 into 10 raised to 3 and original length it is given 1 na. L is given 1, length 1 आहे. Just simplify it. 9 will get cancelled. So n equal to 1 by 2 under root कौन रहता है 4.9 वरती कौन 10 raised to 6 वरती 10 raised to 6 राहिला. ओके, आणि हा 10 raised to -3. ओके, सो 1 by 2. आता हा अंडर रूट किती राहिला 10 raised to 3. मी काय करतो याला 49 into 10 raised to 2 लिहितो. 49 बघा हे दोघं मिळून किती राहिलं 10 raised to 3 ना. मी एक 10 याला देऊन टाकला. ओके, म्हणजे हा किती झाला 49 into 10 raised to 2. सो 49 चा स्क्वेअर रूट 7 divided by 2 into 10 raised to 1. So 7 by 2 3.5 into 10 raised to 1. So it is 35. Frequency is 35 hertz. Yes, screenshot घ्यायचा. Next question. A steel wire of length 1 meter. Length is given 1 meter. Mass is given 0.1 kg. And uniform cross-sectional area. Area is again given 10 raised to -6 meter square. Is rigidly fixed at both ends. एक वायर आहे दोन एंडच्या मध्ये बांधलेलं आहे, त्याचे सगळे पॅरामीटर सांगितलेले आहे. द टेम्परेचर ऑफ वायर इज लोवर्ड बाय 20 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर इज 20 डिग्री सेल्सिअस कमी केलं आहे आपण. इफ द ट्रान्सफर वेव्स आर सेट अप बाय प्लगिंग द स्ट्रिंग इन द मिडल, कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी ऑफ फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन. म्हणजे फ्रिक्वेन्सी काढायचा आहे आणि तो पण फंडामेंटल मोडचा काढायचा. वाय दिलाय, अल्फा दिलाय. बघा असा रिजिड सपोर्ट फर्स्ट, हा सेकंड रिजिड सपोर्ट. त्याच्यामध्ये एक वायर आहे असं, त्या वायरचा लेंथ आहे 1 मीटर आणि मास दिलाय वायरचा 0.1 kg आणि एरिया पण दिलाय 10 raised to -6 मीटर स्क्वेअर. इज फिक्स्ड ॲट बोथ द एंड्स. द टेम्परेचर ऑफ वायर इज लोवर्ड बाय 20 डिग्री सेल्सिअस. म्हणजे याचा टेम्परेचर आपण कितीनं कमी केलाय 20 डिग्री सेल्सिअसनं आपण याचा टेम्परेचर कमी केलाय. म्हणजे अगोदर काहीतरी टेम्परेचर असेल, समजा पहिले होता θ1, नंतर किती झाला θ2. या दोघांचा डिफरन्स किती आहे 20 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे θ2 मायनस θ1 इट इज नथिंग बट डेल थीटा इक्वल टू 20 डिग्री सेल्सिअस. दोन टेम्परेचर मधला त्याने डिफरन्स दिलाय मला डिरेक्टली 20 डिग्री सेल्सिअस. आणि यंग्स मॉड्युलस दिलाय, अल्फा दिलाय, मला फ्रिक्वेन्सी काढायचं.
आता बघा, इथे तुम्हाला अल्फा आणि डेल थिटा दिलाय. याचा अर्थ हा थर्मल स्ट्रेसच्या रिलेटेड प्रॉब्लेम आहे. दिस क्वेश्चन इज रिलेटेड विथ थर्मल स्ट्रेस अँड थर्मल स्ट्रेन. ओके, आता थर्मल स्ट्रेस आणि थर्मल स्ट्रेनचा फॉर्म्युला काय असतो बघा. n इक्वल टू 1/2L, इकडे स्मॉल एल लिहिलं तरी चालेल. इट इज y a अल्फा डेल्टा थिटा. हा फॉर्म्युला आपण काढलाय लेक्चरमध्ये, डिवायडेड बाय स्मॉल एन. आता हा फॉर्म्युला कसा आला हे पण मी तुम्हाला सांगतो. पहिले आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ओके, नाउ n इक्वल टू 1/2 इंटू 1. L इज 1 ना, क्वेश्चन मध्ये L हा 1 दिलाय. अंडर रूट y इज गिवन 2 इंटू 10⁻11, म्हणजे हा स्टील वायर असेल. 2 इंटू 10⁻11 यंग्स मॉड्युलस असला तर a इज 10⁻6. अल्फा दिलाय त्याने 1.21 इंटू 10⁻5 अँड डेल्टा थिटा 20. डेल्टा थिटा किती आहे? 20. डिवायडेड बाय, बघा, डिवायडेड बाय स्मॉल एम. आता स्मॉल एम त्याने मेन्शन नाही केला. स्मॉल एम म्हणजे काय असतं? मास पर युनिट लेंथ. लिनियर डेन्सिटी म्हणजे काय असतं? मास पर युनिट लेंथ. त्याने आपल्याला मास दिलाय 0.1 आणि लेंथ दिलाय 1. सो इट इज 10⁻1. म्हणजे स्मॉल एम किती आला? 10⁻1. Now just simplify it. You can guess the answer. n equal to 1/2 under root. Simplify करा. This 2 into 20 into 1.21. So it is 40. 20 into 2 40 into 1.21. आता पॉवर मध्ये काय राहिलं बघा. बघा 10⁻+11 आणि हा 10⁻−11 कॅन्सल होतोय. म्हणजे वरती राहिला फक्त हा 10⁻−1 वरती आला की +1 झाला. म्हणजे तो किती झाला? 10. आता याला सिम्प्लिफाय करा. आन्सर गेस करू शकता. इकडे गेस करण्याचा प्रयत्न करा. 11 hertz. 11 hertz is correct. सगळ्यांनी ट्राय करायचं. n इक्वल टू, बघा, दिस 40 10 1.21. आपण काय करूया? 12 करूयात. सो 1/2 इंटू अंडर रूट 40 इंटू 12, अप्रॉक्सिमेटली 12.1 आहे ना, तर 12 केला मी याला. सो इट इज अंडर रूट 0.360 ना, डिवायडेड बाय 2. तर बघा, याला आपल्याला काय करावं लागेल? याला तुम्ही थोडंसं स्क्वेअर रूट याच्यामध्ये काय करायचंय? गेस करायचं आहे. गेस केलं तरी तुमचा आन्सर येऊन जाईल डायरेक्टली. करेक्ट आन्सर इज 11 हर्ट्स. किंवा डॉट काढून बघा स्क्वेअर रूट, काय प्रॉब्लेम नाही. .11 येतो सर. .11 येतं ना. हो. इट इज 11 हर्ट्स. ऑप्शन ए इज करेक्ट. आता तुम्हाला हा फॉर्म्युला कसा आला हे सांगायचं आहे ना. याचा स्क्रीनशॉट घ्या पहिले.
ॲक्च्युली हा फॉर्म्युला कसा आला हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदरच. वन्स अगेन आय विल एक्सप्लेन. क्लासमध्ये काढून दाखवला होता हा फॉर्म्युला. वापस मी हा फॉर्म्युला लिहितो एकदा आणि कसा आला ते पण सांगतो. n इक्वल टू 1/2L अंडर रूट YA अल्फा डेल्टा थीटा डिवायडेड बाय स्मॉल m. आपला मास्टर फॉर्म्युला काय? n इक्वल टू 1/2L अंडर रूट T/m. स्मॉल m ॲज इट इज आहे इकडे. T मॉडिफाय झाला. ओके, नाव y इक्वल टू FL डिवायडेड बाय AL असतं. दिस F कॅन बी रिटन एज अ TL डिवायडेड बाय AL. ओके, नाव मी जर याला टी साठी मॉडिफाय केलं तर कसं येणार आहे? T इक्वल टू YA स्मॉल l डिवायडेड बाय कॅपिटल L. ओके, नाव दिस स्मॉल l by capital L means what? YA into strain, na? Change in length to the original length means this T is what? YA into strain कोणता आहे हा? थर्मल स्ट्रेन. स्ट्रेन कोणता आहे हा? थर्मल स्ट्रेन. आणि थर्मल स्ट्रेनचा फॉर्म्युला जो असतो इट इज अल्फा डेल्टा थीटा. थर्मल स्ट्रेन इज व्हॉट? अल्फा डेल्टा थीटा. आपण बघितलं हे इलास्टिसिटीमध्ये. इट इज अल्फा इंटू डेल्टा थीटा. मग हा टीचा व्हॅल्यू आपण इकडे ठेवत असतो बघा. इट विल बिकम n इक्वल टू 1/2L अंडर रूट YA अल्फा डेल्टा थीटा डिवायडेड बाय स्मॉल. Take the screenshot again. बघा या लेवलचे जर प्रॉब्लेम्स तुम्ही परफेक्टली प्रिपेअर केले ना तर याच्या पलीकडे या चॅप्टरमध्ये काहीच विचारलं जात नाही. A tube of certain diameter and length 40 centimeter is open at both ends. एक ट्यूब आहे ओपन ॲट बोथ एंड्स आणि याचा लेंथ किती आहे? 48 सेंटीमीटर. त्याचा डायमीटर काहीतरी आहे म्हणतो तो. डायमीटर त्याने सांगितला नाही. ऑफ सर्टन डायमीटर म्हणतो तो. इट्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ रेझोनन्स इज फाउंड टू बी 320 हर्ट्स. या ट्यूबचा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे 320 हर्ट्स. द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर इज, याच्यामध्ये जो एअर कॉलम आहे त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी ऑफ साऊंड दिला त्याने 320 मीटर पर सेकंड. इस्टिमेट द डायमीटर ऑफ द ट्यूब. या ट्यूबचा डायमीटर मला फाइंड करायचा आहे. वन एंड ऑफ द ट्यूब इज नाउ क्लोज्ड. कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी ऑफ रेझोनन्स फॉर द ट्यूब. ठीक आहे, हा केस 2 आहे. केस 2 मध्ये काय म्हणतोय तो? ट्यूबचं एक एंड आपण क्लोज करू नंतर आणि नंतर मग तिकडे फ्रिक्वेन्सी ऑफ रेझोनन्स फाइंड करायचा आहे. तर तो वेगळा केस आहे. तर हा पार्ट आपण थोडासा होल्ड करूयात. एस्टिमेट द डायमीटर ऑफ द ट्यूब म्हणजे या ट्यूबचा मला डायमीटर फाइंड आउट करायचा. ओके, बघा ट्यूब कसा आहे? क्लोज्ड नाहीये, ओपन ॲट बोथ एंड्स आहे. ओपन ॲट बोथ एंड्स. लेक्चर मध्ये कोणी आहे का? झोपले सगळे आहेत ना? हो सर. ओके, ओपन. ओके, ओपन ॲट बोथ एंड्स. ट्यूब ओपन ॲट बोथ एंड्स आहे म्हणजे फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला कसा येणार? n इक्वल टू व्ही बाय बोथ एंड्स. इट इज 2L. ओके, पण बघा इकडे डायमीटर मेन्शन केलाय आपल्याला म्हणजे आपल्याला इकडे एंड करेक्शनचा विचार करावा लागेल. आणि एंड करेक्शनचा जर आपण विचार केला तर हा फॉर्म्युला कसा येणार? व्ही बाय 2L प्लस, बघा याला मी कॅपिटल L म्हणतो, L प्लस 2E येणार. हा फॉर्म्युला अशा पद्धतीने चेंज होणार. ओके, व्ही बाय 2L प्लस 2E. नाव can I write like this? n equal to v by 2L plus, बघा मला डायमीटर फाइंड करायचं आहे म्हणजे मला या फॉर्म्युलेला डायमीटर पर्यंत घेऊन जावं लागेल.
E is what? 0.3D ना. E म्हणजे काय असतं? 0.3D असतं. म्हणजे बघा 2L plus 2E. So this is 2 into E is what? 0.3D. Now याला सिम्प्लिफाय करा फक्त. N equal to V by 2L plus 0.6D. N equal to V by 2L plus 0.6D. Now just simplify it. याला सिम्प्लिफाय करा. कसं येणार आहे? L plus 0.6D. बघा, L plus 0.6D equal to V divided by 2N. Now simplify. L plus 0.6D equal to V 320 divided by 2 into N. It is 320. दोघं पण 320 आहे का? Yes. So it will get cancel. इकडे आलं किती? 0.5. Now this 0.6D equal to 0.5 minus this L. L किती दिलाय त्याने? 0.5 minus L. सिम्प्लिफाय करा दोघांना. L चा व्हॅल्यू दिला आपल्याला 48 सेंटीमीटर. सो 0.6D equal to 0.5 minus, बघा आता हा 48 सेंटीमीटर आहे. लेंथ किती दिला आहे? 48 सेंटीमीटर. म्हणजे हा 0.48 येणार. किती येणार हा? 0.48. सो 0.48. सिम्प्लिफाय करा हा 0.6D. सांगा डायमीटर किती येतो? लास्ट 0.33 येतो डायमीटर. 0.33 की 0.033 येतं? बघा, सबस्ट्रॅक्शन करा. 0.5 मायनस 0.48. 0. ओके, बघा मी काय करतोय, दोघांचं सबस्ट्रॅक्शन करतोय. 0.5 मायनस 0.48 म्हणजे हा 10 मायनस 8. इट इज 2. 1 इज पास्ट हियर. इट इज 0.02. 0.02 म्हणजे डायमीटर किती येणार हा? 0.02 डिवायडेड बाय 0.6. याचे पॉइंट शिफ्ट करा. बघा, हा इकडे होणार 0. एक काम करूयात, याचे पॉइंट शिफ्ट करूयात आपण. याचा दोन वेळेस पॉइंट शिफ्ट केला मी, हा झाला 2. आणि याचा जर 2 वेळेस पॉइंट शिफ्ट केला तर हा झाला 60. म्हणजे 1/30. 1/30 जे असेल ते माझा आन्सर असेल. आता बघा 1/3 जर मी केलं तर किती येतं? 1/3 0.33 ना. 0.333 आणि हा 10⁻1 वरती गेला. 0.033. यस, व्हेरी गुड. 0.0333 असं माझा आन्सर येणार. म्हणजे डायमीटर किती येतोय हा? 0.333 लाईक दिस. डायमीटर इज 0.0333 मीटर. हा, जर याला सेंटीमीटर केलं तर डायमीटर इज 0.0333 मीटर. 2 वेळेस पॉइंट शिफ्ट करा म्हणजे हा येणार 3.33 सेंटीमीटर इन टर्म्स ऑफ सेंटीमीटर. स्क्रीनशॉट घ्या. आपल्याला केस 2 अजून सॉल्व्ह करायचं याच्यामध्ये.
ओके. केस 2 मध्ये काय म्हणतोय तो? हो सर. केस 2 मध्ये वन एंड ऑफ द ट्यूब इज नाउ क्लोज. बघा, एवढा मोठा क्वेश्चन एक्झाम मध्ये कधीच विचारला जात नाही. याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले नाहीये. म्हणजे हा ऍक्च्युली एकतर फर्स्ट केस विचारला जाणार तुम्हाला किंवा सेकंड केस विचारला जाणार. सगळं कधी एक्झाम मध्ये विचारलं जाणार नाही. आता तो काय म्हणतोय, पाईप इज क्लोज ॲट वन एंड. सेम पाईप आहे, फक्त या पाईपला काय केलं आपण, एका एंडला क्लोज केलं. या पाईपला जर आपण एका एंडला क्लोज केला तर याचा फ्रिक्वेन्सी किती असेल? फ्रिक्वेन्सी ऑफ रेझोनन्स फॉर द ट्यूब इज, म्हणजे हा क्लोज ॲट वन एंड झाला. क्लोज ॲट वन एंड म्हणजे काय? एन इक्वल टू व्ही बाय 4L. ओके, सो इट इज व्ही बाय 4L प्लस ई येणार आता, कारण क्लोज ॲट वन एंड म्हणजे एकच एंड करेक्शन असतं. व्ही डिवायडेड बाय 4L प्लस ई इज वॉट? 0.3D. E is what? 0.3D असतं. नाव जस्ट सिम्प्लिफाईड. आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायचं आहे. सो फ्रिक्वेन्सी इक्वल टू व्ही डिवायडेड बाय 4L प्लस 0.3D. व्ही इज हाऊ मच? 320. म्हणजे पहिला जो फ्रिक्वेन्सी दिलेला होता ना, हा 320 हर्ट्ज, हा ओपन पाईपचा होता. आता मला क्लोज पाईपचा फ्रिक्वेन्सी काढायचा. क्लोज्ड पाईपचा फ्रिक्वेन्सी फाइंड करायचा. व्हेलॉसिटी 320, एअर कॉलम मध्ये व्हेलॉसिटी तेवढाच राहणार 4. लेंथ पाईपचा तेवढाच आहे, कारण त्यानं सांगितलं नाही की आपण लेंथ तिकडे कुठे चेंज केला म्हणून. लेंथ पाईपचा तेवढाच आहे. लेंथ आहे 48 सेंटीमीटर प्लस 0.3 इंटू डायमीटर किती आला आपला आता सेंटीमीटर मध्ये सांगा? 3.33 सेंटीमीटर. 3.33 सेंटीमीटर. सगळ्या व्हॅल्यू सेंटीमीटर मध्ये घेतल्या. हा पण सेंटीमीटर मध्ये, हा पण सेंटीमीटर मध्ये. जस्ट सिम्प्लिफाईड नाउ. सो एन इक्वल टू 320 डिवायडेड बाय 3.33 इंटू 0.3 करा, प्लस 48 करा, इंटू 4 करा, आणि आन्सर सांगा मला किती येतो. This 3.33 into 0.3, 999123. So it is 0.999 ना. आपण याला 1 घेऊयात, 0.99 ला 1 घेऊयात, म्हणजे 48 इंटू 1 म्हणजे 49. म्हणजे हा किती झाला? 49 इंटू 4. 49 इंटू 4. सो 320 डिवायडेड बाय, याला अजून सिम्प्लिफाय करता येईल ना. हिअर इट इज 2 160. 160 सर झाला. काय झालं बेटा? स्क्रीन दिसायला नाही. स्क्रीन नाही दिसत आहे? कमालच दिसायला नाही. काय दिसते सर. दिसतंय ना? दिसते सर. हो सर. हो सर. यशो, तुला स्क्रीन नाही दिसत आहे, मग काय दिसतंय? ब्लँक दिसतंय का पूर्ण स्क्रीन? तिथं फक्त येते ऍडमिन आहे स्टार्टेड स्क्रीन सिंग. हो का? एकदा बहुतेक रेंज साठी. हा नाही, एकदा बाहेर जाऊन वापस लॉग इन करणं. हा झाला किती? 160 डिवायडेड बाय 49 इंटू 2 मीन्स इट इज 98. ओके, आता याला सिम्प्लिफाय करा. जो काय असेल तुमचा तो करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी असेल. लक्षात ठेवा, हे आपण सगळं सेंटीमीटर मध्ये घेतलंय. अकॉर्डिंगली तुम्हाला ते बाकीचं कन्व्हर्जन करून त्याला मॉडिफाय करावं लागेल, आणि तुमचा फायनल आन्सर हा येऊन जाईल. म्हणजे इकडे एक 1.632. 1.632. ओके, आता बघा बेटा, आपण हे इकडे काय घेतलंय? सेंटीमीटर घेतलंय ना, म्हणजे डिव्हिजन मध्ये सेंटीमीटर आहे. म्हणजे मला याला काय करावं लागेल? 160 डिवायडेड बाय 98 इंटू
10⁻² करावं लागेल ना. आता तुम्ही दोघांचं डिव्हिजन केलं 1.632. आता हा -2 वरती गेला +2 झाला हा. म्हणजे हा 163.2 आन्सर येणार फायनल हर्ट्झ. ओके, असा हा मोठा प्रॉब्लेम आहे. बघून घ्या एकदा. ओके, हा बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. दिस इज द क्वेश्चन फॉर होमवर्क. स्क्रीनशॉट घ्यायचा. टेक द स्क्रीनशॉट. ह्या क्वेश्चनचा स्क्रीनशॉट घ्यायचा सर. येस, याचा स्क्रीनशॉट घ्या. हा तुम्हाला होमवर्क आहे क्वेश्चन. मागचं क्वेश्चन एकदा दाखवा ना. ते मी बाहेर गेलो तुम्हाला दिसलं. ओके ओके ओके. ओके, बाकीचा पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूयात. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. आज बरेच लोक आहेत. व्हिडिओ काही आजच्या लेक्चरमधला मी पाठवत नाही, कारण हा खूप मोठा व्हिडिओ होणार आहे.